Welcome to TechMath channel. In the previous video, we have seen how to find the nth term of an arithmetic progression. We also find the number of which term we are going to find in the given arithmetic progression. Now today we are going to see the next concept, that is sum of n terms of given arithmetic प्रोग्रेशन. आज आपल्याला जे वेगवेगळे अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिले जातात या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये येणारे जे टर्म्स असतात या टर्मची सम किती असणार आहे, काय असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचंय. तर त्याच्यासाठी जो दिलेला जो फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला कशा पद्धतीने आपण तो लिहिणार आहोत त्या अगोदर आपण पाहू. फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला डायरेक्ट पार्ट न करता अगोदर जर आपण तो फॉर्म्युला डिराइव्ह केला तर तो आपल्या व्यवस्थित लक्षात राहतो. तर चला सर्वात अगोदर आपण जो फॉर्म्युला जो आहे सम ऑफ एन टर्म ऑफ एन एपी याचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला अगोदर आपण डिराइव्ह करू आणि हा फॉर्म्युला डिराइव्ह केल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस एक 3.3 सॉल्व्ह करायचा आहे. आता हा जो फॉर्म्युला जो तयार होतोय हा फॉर्म्युला ग्रेट मॅथमॅटिशियन चार्ल्स गॉस यांनी हा म्हणजे यांच्याशी प्रेरित होऊन हा फॉर्म्युला एसएनचा जो आहे तो तयार केला गेलेला आहे. एसएन म्हणतो मी या ठिकाणी. आता एसएन म्हणजे सम ऑफ एन टर्म्स. तर हा फॉर्म्युला कसा डिराइव्ह झाला ते मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करतो. तर हे चार्ल्स गॉस अगदी हे जे ग्रेट मॅथमॅटिशियन जे आहेत हे आपल्या शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये ज्या शिकत होते त्या शिकवत असताना त्यांच्या शिक्षकांना काहीतरी काम आलं आणि मग हे काम करायचं म्हणून त्यांनी काय सांगितलं विद्यार्थ्यांना की आता काहीतरी एखादा अवघड गणित द्यावं म्हणजे मुलं त्याच्यामध्ये गुंतून राहतील आणि आपल्याला हे काम करता येईल असा विचार त्यांनी केला. आणि अवघड गणित द्यायचं म्हणून अगदी ते प्राथमिक शाळेतले मुलं त्या ठिकाणी होते. मग त्यांना सांगितलं की फ्रॉम 1 to 100 पर्यंत जे नंबर्स आहेत त्या सगळ्या नंबरची सम तुम्ही फाइंड करा. 1 + 2 + 3 + 4 + 5 अशी सम जी आहे ही सम तुम्हाला करायची. आणि त्यांना असं वाटलं की मग याची सम जर करायला गेलो तर त्यांना खूप वेळ लागेल आणि आपलं काम होईल. आणि मग एक 5-10 मिनिटांनी त्यांनी सहज वर्गाकडे पाहिलं तर आपले जे मॅथमॅटिशियन जे आहेत चार्ल्स गॉस हे अगदी निवांत बसलेले होते. तर त्यांना वाटलं की यांनी सम काही सॉल्व्ह केलेली नाही म्हणून त्यांना बोलवलं आणि थोडं रागव अशा पद्धतीने त्यांना बोलवलं आणि त्यांची वही घेऊन त्यांना बोलवलं. आणि वही घेऊन बोलवल्यानंतर तर त्यांच्या असं लक्षात आलं की यांनी सम तर लगेच केलेली आहे. मग आता कशी केलेली आहे सम, तर त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं. मग आता ही सम ज्या पद्धतीनं त्यांनी सॉल्व्ह केली होती ते आपण पाहू आणि त्याच्यावर आपला फॉर्म्युला कसा डिराइव्ह होतोय ते आपण पाहणार आहोत. मग आता त्यांनी काय केलं की हे सगळे नंबर जे होते 1 2 3 4 अप टू 100 या पद्धतीने अगोदर मांडले. त्यानंतर हे सगळे जे नंबर जे होते हे नंबर रिव्हर्स ऑर्डरनं मांडले. म्हणजे हा 100 99 98 97 आणि सगळ्यात शेवटी 1 या पद्धतीनं हे नंबर्स मांडले. आणि या सगळ्या नंबर जे होते या सगळ्या नंबरची त्यांनी सम केली. 101 101 99 + 2 101 98 + 3 101 101 अगदी शेवटपर्यंत येणारे सगळे जे नंबर जे होते हे सगळ्या नंबरची सम जी होती ती सम 101 इतकी आलेली. आता त्यांनी 101 इथे लिहिले. आता हे टोटल टर्म्स किती आहे 1 2 3 असे अप टू 100 पर्यंत होते. याला 100 ने मल्टिप्लाय केलं. हे आलं त्याचं आन्सर. पण आता हे नंबर तरी 1 to 100 परत एकदा दुसऱ्यांदा दिली होती. म्हणजे 1 to 100 पर्यंतची येणारी जी सम जी आहे ही सम याच्या हाफ असणार आहे म्हणून याला नंतर 2 ने डिवाइड केलं आणि ही सम झाली 5050 10100 ही दोन्ही याची सम आली. आपल्याला फक्त हाफ याची सम लागत होती 5050. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीनं ही सम जी आहे ती फाइंड केलेली होती. आता हे एक्झाम्पल मी कशासाठी सांगितलंय तर एसएनचा आपला जो फॉर्म्युला जो तयार होतोय तो फॉर्म्युला याच पद्धतीने तयार होणार आहे. पहा 1 to 100 पर्यंत लिहिलं. 100 पर्यंत नंतर रिव्हर्स ऑर्डरने इथे लिहिले. त्या दोन्हींची सम घेतली. किती टर्म्स होते त्याने मल्टिप्लाय केलं आणि जे येणार जे आन्सर होतं त्या आन्सरला 2 ने डिवाइड केलं. मिळालं त्यांचं आन्सर.
आता याच पद्धतीने आपल्याला आपला एस एन म्हणजे सम ऑफ एन टर्म जे असतील त्या एन टर्मचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा. आता तो कसा डिराईव्ह होतोय तो आपण अगोदर पाहू. आता आपल्याला याच्या ज्या टर्म जे आहेत अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या त्या आपल्याला माहिती आहे. फर्स्ट टर्म ऑलवेज ए, सेकंड टर्म मिळवण्यासाठी आपण काय करतो ए प्लस बी, थर्ड टर्म काय असणार आहे ए प्लस 2d, त्याच्यानंतरची टर्म जी असेल ए प्लस 3d. असं आपण हे या ठिकाणी या टर्म जे आहे या टर्म आपण इथं डिराईव्ह करतो. मग आता लास्ट टर्म जी असणार आहे टीएन जी टर्म आहे ते टीएन चा आपल्याला फॉर्म्युला आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं टीएन इज इक्वल टू काय ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपण मागच्या वेळेस पाहिलेला आहे. तो कसा फाइंड करायचा वगैरे तो पाहिला होता आपण. पण लास्ट टर्म याची जी असणार आहे ती आहे ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ही झाली लास्ट टर्म. म्हणजे हा टीएन कुठली अरिथमेटिक प्रोग्रेशन जर असेल ते अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या एन टर्म साठी आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता मागच्याच लॉजिक नुसार जर आपल्याला एस एन म्हणजे या सगळ्या टर्मचे ऍडिशन जर करायचे असेल तर हे काय करू आपण रिव्हर्स ऑर्डर नाही करू. इथं काय येणार आहे ए प्लस एन मायनस 1 इंटू डी आणि त्यानुसार इथं मग ए प्लस एन मायनस 2 एन ए 2d या पद्धतीने आपण हे इथं लिहित जाणार आहे. आणि शेव इथं जी टर्म जी आपल्याला लिहायची ही टर्म म्हणजे काय असणार आहे फर्स्ट टर्म असणार. मग आता यांची जर सम आपण केली तर मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं सगळ्यांची जशी टर्म 101 आली ती तशी इथं याची जी सम येईल तीच याची आणि तीच लास्ट टर्मची देखील असणार आहे. मग आता आपण हे जर आपण ऍड केलं ए प्लस ए ही टर्म आणि ही टर्म ऍड केली किंवा ही आणि ही टर्म जर आपण ऍड केली तर काय येणार आहे ए प्लस ए 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. ए प्लस ए 2a n minus 1 into d as it is. लास्ट टर्म पण चेक करू आपण a plus a 2a plus n minus 1 into d. ही टर्म आणि ही टर्म इथं सेम आलेले आहेत. मग आता अशा एकूण किती टर्म्स आहेत बरं तर ह्या सगळ्या n टर्म आहेत. हे सगळ्या काय n टर्म्स आहेत. मग इथं आपण काय म्हणू शकतो इथं हा आपल्याला सम ऑफ n नॅचरल नंबर जर आपल्याला जर फाइंड करायचा असेल तर अशा एकूण सगळ्या ज्या टर्म ज्या आहेत या टोटल टर्म्स n टर्म आलेल्या आहेत. सगळ्या ह्याच्या टर्म ज्या येतात ह्या n टर्म येतात. म्हणजे आपल्याला n न काय करावं लागेल आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे n इंटू हा 2a प्लस n मायनस 1 इंटू d. ह्या n टर्म झालेल्या आहेत. आता आपल्याला आपण काय केलं होतं मागच्या याच्यामध्ये ह्या दोनदा याची बेरीज झाली हे एकदा आणि हे एकदा दोनदा बेरीज झालेली. आपल्याला फक्त हा सिंगल जो आहे या पूर्ण याची बेरीज लागते. ही जी बेरीज जी आलेली ही बेरीज काय आलेली आहे ही डबल आलेली. याची आणि याची मिळून ही बेरीज इथं आलेली आहे. आपल्याला जर फक्त एक एस एन लागत असेल सम ऑफ एन टर्म एस एन चं मिनिंग काय होतं सम ऑफ एन टर्म. मग आता सम ऑफ एन टर्म काय येणार आहे हा दोन एसेन्स आहे. हा 2 जर आपण इथं घेतला तर हा 2 इथे म्हणजे फक्त एका एसेन्सची सम ऑफ एन टर्मची सम काय येणार आहे n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याने आपण दिलेला अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आहे सम ऑफ फर्स्ट n टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन ते आपण फाइंड करू शकतो. Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. That is the formula to find the sum of first n term of an arithmetic progression. यानुसार आपण हे फाइंड करू शकतो. आपल्याला जे एक्झाम्पल जे सॉल्व करायचे त्या प्रॅक्टिस 3.3 मध्ये हा फॉर्म्युला आणि हा टीएन चा फॉर्म्युला हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. हा फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही. एकदा तुम्ही डिराईव्ह केला की अगदी कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील की हा फॉर्म्युला कशा पद्धतीने तयार झालेला आहे. एकदा फॉर्म्युला समजला की तो तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. फक्त एक्झाम्पल केअरफुली नीट रीड करा. सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज नीट चेक करायच्या. आता या फॉर्म्युल्यामध्ये काय असतं की आपल्याला जे मिळणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत तिथे काय काय आपल्याला एन आहे ए आहे त्यानंतर डी आहे
एन आहे, ए आहे आणि डी आहे आणि एस एन सम ऑफ एन टर्म जे असणार आहे आपल्याला फाइंड करायचे. असे चार व्हॅल्यू, चार टर्म्स या फॉर्म्युल्यामध्ये आहेत. या चार पैकी तीन व्हॅल्यू जर आपल्याला मिळाल्या की चौथी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येते. काही वेळेस एस एन फाइंड करावा लागेल, काही वेळेस एन फाइंड करावा लागेल. ए आणि डी जो आहे तो फर्स्ट टर्म आणि लास्ट कॉमन डिफरन्स त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन वरून फाइंड करतो. काही एक्झाम्पल मध्ये ए फाइंड करावा लागतो, काही एक्झाम्पल मध्ये डी आपल्याला फाइंड करावा लागतो किंवा ए डी फाइंड करून आपण एन आणि एस एन जो आहे तो फाइंड आउट करू शकतो. So let's solve the examples based on this formula. Sn is equal to n upon 2 into 2a plus n minus 1 into d. The examples are given in practice set 3.3. So let's solve the practice set 3.3. याच्यासाठी लागणारा हा जो फॉर्म्युला जो आहे, हा फॉर्म्युला आपल्याला इथं या बाजूला मी परत एकदा लिहून ठेवतो. Pn चा काय आहे, Sn is equal to n upon 2 into क्या है याच्यामध्ये 2a plus n minus 1 into d. हा n हा जो फॉर्म्युला जो आहे तो Sn चा आणि Tn चा आपण अगोदर प्रीवियस तो पाहिलेलाच आहे. So let's solve the examples given in practice set 3.3 and the first example is the first term of an AP is 6. AP चा आपल्याला फर्स्ट टर्म दिलेला आहे a is equal to 6 हे गिवन आहे आपल्याला. Then the common difference is 3. Common difference is 3. Find S27. Find out S27. S27 आपल्याला फाइंड करायचं. S27 is equal to what? ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. फर्स्ट टर्म दिलेले 6, कॉमन डिफरन्स 3 दिलेला आहे. S27 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. नाउ फॉर दॅट वी विल यूज द फॉर्म्युला दॅट इज Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. Now put the given values. So here value of n, आता n याच्यावरून पहा S27 फाइंड करायचं आपल्याला. म्हणजे या याच्यावरून n काय येणार आहे, n is equal to 27. S27 Sn चा फॉर्म्युला आहे Sn. S27 फाइंड करायचा. So n is equal to 27. So S27 is equal to 27 upon 2 into bracket 2 into a 6 plus n 27 minus 1 into d 3. 27 upon 2 as it is to upon 2 6 are 12 plus 27 minus 1 is equal to 26 into 3. 27 upon 2 as it is to into bracket 12 plus 6 78. 12 plus 78. So this is equal to 27 upon 2 into 80 and 90. 2 ones are 2, 45 2s are 90. 27 into this is equal to 27 into 40. 27 into 40 45, that is equal to 12 15. So the S27 is equal to 1250. चेक करा Sn चा फॉर्म्युला आपण लिहिला, व्हॅल्यूज पुट केल्या आणि आपल्याला मिळाला S27 that is equal to 1250. So let's solve the second example. Find the sum of first 123 even natural number. First even 123 natural number. natural number. आता फर्स्ट इवन 123 नॅचरल नंबर्स कोणते येतात त्या अगोदर आपण लिहू.
आता हे नंबर जे ते इव्हन नॅचरल नंबर 2 पासून स्टार्ट होतील 2 4 6 आणि असे आपल्याला 123 फर्स्ट 123 नॅचरल नंबर जे आहे त्यांचे आपल्याला सम जी आहे ती सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेल्या ज्या व्हॅल्यूच्या आहेत म्हणजे या व्हॅल्यूज नुसार आपण काय काय फाइंड करायचे. फर्स्ट 123 आपल्याला फाइंड करायचे आहे. दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार काय येणार आहे की a फर्स्ट टर्म 2 त्यानंतर d 6 4 2 4 2 2 d ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल दॅट इज 2. लास्ट सेशन मध्ये आपण ते पाहिलं होतं हाऊ टू फाइंड व्हॅल्यू ऑफ डी. नाउ n आपल्याला अशा पहिल्या 123 म्हणजे आपल्याला जो फाइंड जो करायचा S123 आपल्याला फाइंड करायचा आणि याच्यावर मग n काय येणार आहे 123. n इज इक्वल टू 123. 1 2 आणि 3 व्हॅल्यू मिळाल्या. चौथी Sn ची व्हॅल्यू आपण S123 फाइंड आउट करू शकतो. Now again use the same formula, that is Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. Now put the values. Value of n is 123 upon 2 into a 2 plus 123 minus 1 into 2 123 upon 2 2 2s are 4 plus 122 into 2 4 plus 2 2s are 4 2 2s are 4 2 1s are 2. One 123 upon 2 into 248. 2 आणि 248 जो आहे याला आपल्याला वन 123 into 124. So that is equal to 15,552. So the S123 is equal to 15,552. फॉर्म्युला चेक करा, व्हॅल्यू चेक करा आणि त्यानंतर लगेचच नोटबुक मध्ये एक्झाम्पल सॉल्व करून घ्या. Now the next example, find the sum of all even numbers between 1 and 350. Even number between 1 and 350. Between 1 and 350. आता या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये आपण अगदी केअरफुली लक्ष द्यायचंय की आपल्याला काय विचारलेलं आहे बिटवीन 1 and 350. काय असा एक क्वेश्चन येतो नंबर्स फ्रॉम 1 to 350. 1 to 350 आणि बिटवीन याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आता काय आपल्याला बिटवीन विचारलं या दोन्हीच्या मध्ये येणारे नंबर्स की याच्यामध्ये 1 इन्क्लूड होणार नाही 350 इन्क्लूड होणार नाही आणि फ्रॉम 1 to 350 म्हणलं तर मग 1 जर कंडिशन मध्ये बसत असेल तर 1 येईल 350 कंडिशन मध्ये बसत असेल तर तो कंडिशन मध्ये इवन म्हणल्यानंतर 2 म्हणल्यावर 350 येणारच आहे पण आपल्याला बिटवीन म्हणलेले म्हणजे 350 येणार नाही. मग आता असे कुठले नंबर्स आहेत की हा 2 असेल 4 असेल डॅश डॅश लास्ट याच्या अगोदरचा जो इवन नंबर जो आहे हा आहे 348 2 4 6 8 यानुसार आणि लास्ट नंबर 348. 350 घेतलेला नाहीये कारण इथं बिटवीन दिलेला आहे. हे क्वेश्चन मध्ये अगदी केअरफुली आपण चेक करायचे. जर फ्रॉम 1 to 350 असं दिलं असतं ना फ्रॉम आणि 2
तर हा नंबर इथे इन्क्लूड झाला असता. आन्सर वेगळा आला असता. बिटवीन मुळे इथे येणारे आन्सर जे असेल ते वेगळं असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे की हा ए दिलेला आहे. ए इज 2. कॉमन डिफरन्स 4 - 2 6 - 4 2 येतोय आपल्याला. त्यानंतर आता आपल्याला हे किती नंबर्स आहेत, हे सगळे नंबर जे आहेत 348 ही टर्म किती आहे म्हणजे एस काय आहे किंवा एन जो आहे तो एन आपल्याला माहित नाही. आता एनच माहित नाही आपल्याला तर एस एन चा फॉर्म्युला डायरेक्ट अप्लाय करता येणार नाही. तर नाउ इन दिस केस फर्स्ट वी विल यूज द फॉर्म्युला टीएन यूज करून आपण एन फाइंड करू आणि मग एन चा यूज करून आपल्याला एस एन जो आहे तो एस एन फाइंड करता येईल. सो लेट्स फर्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन. To find value of n, we will use the formula Tn is equal to a plus n minus 1 into d. n minus 1 into d. हा आपल्याला आता यूज करायचा. आता Tn म्हणजे लास्ट टर्म आहे आपल्याला. लास्ट टर्म जी याची जी आहे ती 348 आहे. ती किती आहे हे n माहित नाही आपल्याला, पण लास्ट टर्म आपल्याला माहिती आहे. ती किती आहे, ती काय आहे, ती आहे 348 is equal to a 2 plus n माहित नाही आपल्याला into d 2 a plus n minus 1 into d. यानुसार आपण आता 348 is equal to 2 plus 2 into n 2n minus 2 2n minus 2 हा 2 आणि हा minus 2 2 plus हा 2 2 जो आहे तो कॅन्सल होईल. 348 is equal to 2n हा 2 divide होईल. 348 upon 2 is equal to n. 348 divided by 2 75 20 174 1 n ची व्हॅल्यू जी मिळालेली आपल्याला. सो वी गेट n is equal to n इथंच लिहितो n is equal to 174. आता n मिळाला. आता आपल्याला Sn जो आहे Sn चा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. मागाशी आता हा Sn चा एकच फॉर्म्युला मी दिलाय तुम्हाला. Sn चा आणखीन एक फॉर्म्युला आपल्याला तयार करता येईल. आता तो कसा तयार करता येईल हा इथं हा फॉर्म्युला Sn चा दुसरा कुठला येतो तो मी तुम्हाला सांगतो आणि मग तो आपण इथे अप्लाय करणार आहे. हा Sn हा फॉर्म्युला जो आहे Sn ऍज इट ठेवला, n आपण तो ऍज इट ठेवला आणि हा 2a जो आहे या 2a ला मी a plus a लिहिलं. हा 2a ऐवजी काय लिहिलं मी a plus a is equal to 2a आणि मग हाच फॉर्म्युला काय येणार आहे की Sn is equal to n upon 2 हा a म्हणजे काय आपली फर्स्ट टर्म असते म्हणजे t1 असतो आणि a plus n minus 1 into d काय tne. a plus n minus 1 into d हा tne. आता हा फॉर्म्युला मी इथं का केव्हा यूज करायचा ज्यावेळेस आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित असते. tn माहित असतो, t1 माहित असतो. tn माहिती आपल्याला इथं tn 348 आहे, t1 पण माहिती आपल्याला 2. ज्यावेळेस हे दोन्ही टर्म माहित असतात त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करायचा. त्यावेळेस लास्ट टर्म माहित नसेल आपल्याला कुठली आहे त्यावेळेस आपण Sn चा हा फॉर्म्युला यूज करतो. n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. आणि इथं हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. तुम्ही इथं हा फॉर्म्युला जरी यूज केला तरी चालू शकतो, पण इथं डायरेक्ट t1 आणि t1 कॅल्क्युलेशन इझी आहे. दॅट्स व्हाय आय यूज हियर द फॉर्म्युला Sn that is equal to n upon 2 into bracket t1 plus tn. So S174 n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 174. 174 upon 2 into t1. t1 is 2 plus tn जो आहे लास्ट टर्म 348. S174 is equal to 174 upon 2 into 350. 350 व्हॅल्यूज आपण सगळ्या इथं पुट केलेले आहेत. आता हा 2 आणि हा 350 कॅन्सल 175. सो
S174 is equal to 174 into 175. 174 into 175. 30450. So S174 is equal to 30,450. Now let's solve the fourth example. फॉर्म्युला याच्यावर हा कसा फॉर्म्युला डिराइव केला ते चेक करून दिला. तो इथं फॉर्म्युला मी इथे लिहिलेला आहे. हे तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता नाहीये. ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज चेक करा आणि यानुसार हे आन्सर आलेले आहे. लेट्स सॉल्व द क्वेश्चन नंबर 4. In an AP, the 19th term is 52. 19th term जी आहे ती 352 आहे. 19th term जे T19 आपल्याला दिलेली आहे. 19th term is 50. 19th term is 52. 352 म्हणजे 52. T19 is 52 and the 38th term is T38 term is 128. आणि याच्यावरून आपल्याला जे फाइंड करायचे फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स म्हणजे S156 इज इक्वल टू आपल्याला फाइंड करायचं. फाइंड इन एन AP 19 टर्म इज 52, 38 टर्म इज 128. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. 56 टर्म जे आहेत त्याची सम आपल्याला इथं फाइंड करायची. आता ही सम आपण कशी फाइंड करणार आहे पहा. आपल्याला T19 दिलेला आहे, T38 दिलेला आहे. याचा यूज करून आपल्याला काही व्हॅल्यूज A च्या D च्या मिळतात का त्या आपण A आणि D च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू. त्याच्यामध्ये पहा त्या फक्त टर्म दिलेले आहेत. A दिलेला नाही, D दिलेला नाही. लास्ट प्रॅक्टिस सेट मध्ये असे काही एक्झाम्पल्स होते. त्या एक्झाम्पल मध्ये आपण A आणि D ची व्हॅल्यू फाइंड केली होती. त्यानंतर Tn चा फॉर्म्युला आपण यूज केला होता. या एक्झाम्पल मध्ये देखील T19 आणि T38 याचा यूज करायचा. A आणि D ची व्हॅल्यू फाइंड करायची. A आणि D ची व्हॅल्यू फाइंड केली तर मग S56 आपल्याला फाइंड करता येईल. आता हा T19 साठी Tn चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला A+n-1 into D. म्हणजे काय येणार आहे A+n-1. n-1 म्हणजे काय 19 - 1 म्हणजे 18 into D. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. या T19 वरून आपण फाइंड केलं. आता याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 52 दिलेली आहे. म्हणजे काय येणार आहे आपल्याला की A plus 18D is equal to 52. हे आपल्याला हे मिळालं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन काय T38 is equal to देखील आपल्याला लिहिता येईल A plus n minus 38 मधनं मायनस करा 38 minus 1 37D. T38 आपल्याला दिलेला आहे किती दिलेला आहे 128. A plus 37D is equal to 128. हे झाले इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि 2 ज्या आहेत त्या आपण ऍड करू आणि ऍड करून आपल्याला कोणत्या व्हॅल्यूज वगैरे काय मिळतात ते आपण इथं फाइंड करू. त्या दोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या दोन व्हॅल्यू आपण ऍड करू. आता दोन इक्वेशन जे आहेत ऍड केल्यानंतर काय येईल बरं A प्लस इथं मुद्दामून आपण ऍड करतोय. ऍड केल्यानंतर काय होतं ते पहा. जर तुम्हाला ऍड करायचं जर त्यावेळेस सुचलं नाही आठवत नाही तर आपले रेग्युलर मेथड दोन इक्वेशन जे आहेत सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्ही A ची व्हॅल्यू D ची व्हॅल्यू फाइंड करा आणि रेग्युलर असंही करू शकता. त्याच्यासाठी हे काय करतोय त्या अगोदर पाहू आपण. जर A नाही झालं तर ठीक आहे, नाही तर A आणि D ची व्हॅल्यू आपण कॅन्सल करून पाहू शकतो. A प्लस A 2A प्लस
180. 2a plus 55d is equal to 180. 2a plus आता 2a plus पाय तर काय काय दिलेले 2a plus 55d हे कशासाठी आता आलेले ते आपल्याला सांगते 2a plus 55d ची जी व्हॅल्यू जी आपल्याला मिळालेली 180. आता जर आपण Sn चा जर फॉर्म्युला आपण फाइंड केला Sn चा फॉर्म्युला जर इथं आपण अप्लाय केला काहीला असं वाटत असेल की कॅन्सल मायनस करून कॅन्सल करून e ची व्हॅल्यू d ची व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे कसं हे करता येईल. आता ही मिळालेली व्हॅल्यू आहे 2a plus 55 आपल्याला इथं मिळालेली ही कशाच पद्धतीने मिळालेली पाय 56 S56 n मायनस 1 तर 55 येणार आता ऑटोमॅटिक मिळालेली ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये बसणार आहे. त्यासाठी आपण काय केलेले की इथं ऍड केलेले ते कशासाठी ऍड केले लक्षात येईल. मी आता S आपल्याला काय फाइंड करायचा S56 सो S56 is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d हा फॉर्म्युला लिहा. हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर काय आहे 56 upon 2 into bracket 2a plus n ची व्हॅल्यू काय आहे 56 56 minus 1 n 56 आहे 56 minus 1 55 d 2a plus 55d 2a plus 55d 2a plus 55d किती आलेला आहे 120 180 2a plus 55d 2a plus 55d म्हणजे इथं काय इथं आपल्याला सिंपल फॉर्म्युला दिला 56 upon 2 2a plus 55d is 180 ही डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला यूज करता येते त्याच्यासाठी इथं ऍडिशन केलेली आहे. ते जर नाही जमलं तुम्हाला तुम्ही सबट्रॅक्ट करून कॅन्सल करून a आणि d ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता आणि याची जी समजणार आहे सो S56 is equal to 5040. Now the next question given in the activity form. Activity form मध्ये आपल्याला दिलेला आहे पण activity form मध्ये न सॉल्व्ह करता आपण डायरेक्ट पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि ज्या ज्या येणाऱ्या व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूज तुम्ही मग तुमचे फिल इन द ब्लँक्स मध्ये त्या लिहू शकता. आता ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140 which are divisible by 4. पुन्हा बिटवीन दिलेले आहे. बिटवीन म्हणजे मला सांगितले between 1 to 140 which are divisible by 4 divisible by 4 आता divisible by 4 म्हणजे between म्हणजे 140 ते येणार 140 divisible by 4 तो आहे 140 divisible पण तो आपल्याला घ्यायचा नाहीये. आता कुठपासून सुरू होईल 4 8 12 डॅश 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 लास्ट नंबर आहे तो 136 येणार आहे आणि आपल्याला याची काय फाइंड करायचंय की सम आपल्याला फाइंड करायची म्हणजे Sn आपल्याला दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये काय काय व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत a दिलेले आहे 4 कॉमन डिफरन्स 12 minus 8 4 8 minus 4 4 d is equal to 4 आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर t and लास्ट टर्म आपल्याला 136 दिलेली आपल्याला जो फाइंड करायचा आहे तो Sn हे किती टर्म आहे n ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही n आपल्याला फाइंड करायचा आणि Sn देखील आपल्याला फाइंड करायचा. सो फर्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ n फाइंड करण्यासाठी tn फॉर्म्युला यूज करू. tn वरनं n मिळाला आपल्याला n मिळाला की आपण Sn जो आहे तो Sn फाइंड करू. सो फर्स्ट लेट्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. सो tn is equal to a plus n minus 1 into d. I putting the values tn ची व्हॅल्यू दिलेली 136 is equal to a 4 प्लस n माहिती आहे आपल्याला d आहे 4 n into 4 is equal to 4n minus 4
plus 4 minus 4 will get cancelled. 136 divided by 4 is equal to n. So n is equal to 34. N is equal to 34. आपल्याला n ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे n इज इक्वल टू 34. हेच आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेले आहे की n ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करा. आता n ची व्हॅल्यू फाइंड झाल्यानंतर आपल्याला Sn म्हणजे S34 जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा. n मिळाला S34 आपण फाइंड करणार. आता S34 फाइंड करण्यासाठी दोन फॉर्म्युले तुम्हाला सांगितलं तिथं. ज्यावेळेस आपल्याला फर्स्ट टर्म माहित असते, लास्ट टर्म माहित असते, T1 माहिती आहे, Tn माहिती आहे, फर्स्ट टर्म माहिती आहे, लास्ट टर्म माहिती आहे आपल्याला. जो दुसरा जो फॉर्म्युला आहे कुठला S34 आपल्याला मिळालेला आहे. S34 आपल्याला फाइंड करायचा n/2 इनटू ब्रॅकेट 2a लाच आपण a प्लस a लिहितो. a म्हणजे T1 प्लस Tn. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. सो दिस इज इक्वल टू 34/2 into bracket T1 which is first term that is equal to a is equal to 4 plus the last term is 136 17 into 136 plus 4 140 17 into 140 2380. So the value of S34 is 2380. ज्या fill in the blank च्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या fill in the blank च्या व्हॅल्यूज तुम्हाला पुट करायच्या आणि एक्झाम्पल घ्या त्या एक्झाम्पल याप्रमाणे सॉल्व्ह करायचं. Now let's solve the next example. स्टार टाइप हा क्वेश्चन आहे. स्टार टाइप जरी हा क्वेश्चन असेल तरी फार अवघड याच्यामध्ये असं काही फार नाहीये. द सम ऑफ फर्स्ट 55 टर्म ऑफ एन एपी इज 3300. फर्स्ट 55 टर्म ज्या आहेत त्या फर्स्ट 55 टर्म आपल्याला दिलेल्या आहेत 3300. फाइंड इट्स 28 टर्म. द 28 टर्म जे आहे ते 28 टर्म आपल्याला फाइंड करायचे. सम ऑफ दिलेले 55 टर्म म्हणजे S55 आपल्याला दिलेला आहे. S55 जो दिलेला आहे तो 3300 आणि आपल्याला फाइंड काय करायचंय तिथे दिलेले फाइंड इट्स 28 टर्म. T28 जो आहे तो T28 आपल्याला फाइंड करायचा. तर T28 कसं फाइंड करता येईल? अगोदर आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात त्या व्हॅल्यूज नुसार फॉर्म्युला अगोदर अप्लाय करून घ्यायचा आहे. तो अप्लाय करून जिथपर्यंत आपल्याला सॉल्व्ह करता येते सॉल्व्ह करायचं आणि मग नंतर नेक्स्ट काय दिलेले ते आपण चेक करू. तर इथं S55 Sn चा फॉर्म्युला काय? फर्स्ट विल राइट द फॉर्म्युला अगोदर लिहायचा. फॉर्म्युला अगोदर मार्क्स दिले जातात. सो Sn इज इक्वल टू n/2 into bracket 2a plus n minus 1 into d. So S55 is equal to 55/2 into bracket 2a plus n जो आहे तो 55 minus 1 into d. 55/2. आता S55 ची व्हॅल्यू देखील आपल्याला दिलेली 3300. ती व्हॅल्यू आपण पुट करू. ज्या व्हॅल्यू दिल्या असतात त्या पुट करत जायच्या. 3300 into 50 is equal to 52/2 2a plus 55 minus 1 is equal to 54
डी. आता याला आपण सिंपल फॉर्म देऊ आणि मग 2854D काय येते ते कॅल्क्युलेशन वगैरे आपण करू. 3300 हा 2 इथे येईल. 55 जो आहे तो डिनॉमिनेटरला जाईल. तर 3355 11च्या टेबल मध्ये आहे. सो 11 3 जा 33, 11 5 जा 55. आता हे आलं 300. 300 ला परत 5 ने भाग जाईल इथं. 60 into 2, 60 into 2 is equal to 2a plus 54d. 60 into 2 is equal to 120. म्हणजेच काय 2a plus 54d is equal to 60 into 2 120. आता हे सगळे जे आहेत हे सगळे काय येतात बरं डिव्हिजिबल बाय 2 आहे. सगळ्यांना जर आपण 2 ने डिवाइड केले तर आपल्याला काय मिळेल a plus 27d is equal to 6. आता a plus 27d आपल्याला t28 फाइंड करायचा आहे. t28 काय असतो t28 is equal to a plus n minus 1 into d. t28 is equal to a plus 28 minus 1 27d. a plus 27d काय 60 आहे. ही मिळालेली व्हॅल्यू म्हणजे t28 मिळाला आपल्याला. म्हणजे t28 is equal to काय आला 60. t28 is equal to 60. यानुसार आपल्याला हे t28 जो आहे तो फाइंड केला. स्टार हार्ट क्वेश्चन होता तो. खूप इझी असा हा क्वेश्चन होता. क्वेश्चन एकदा चेक करा पाहून द्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. Now the next question is in an AP the sum of 3 consecutive terms. सब 3 consecutive term जे आहेत त्या 3 consecutive term ची सम 27 दिलेली आहे आणि त्यांचा प्रोडक्ट 504 दिलेला आहे. फाइंड द टर्म्स. त्या टर्म्स फाइंड करायच्या आणि प्लस क्वेश्चन मध्ये आपल्याला ही म्हणून किंवा अगदी खूप उपयुक्त ठरेल अशी माहिती म्हणजे काय दिलेली आहे की त्याच्यात 3 टर्म ज्या आहेत त्या 3 टर्म कशा अज्युम करायच्या a मायनस b. फर्स्ट टर्म a मायनस b a आणि पुढची a प्लस b अशी आपल्याला अज्युम करायची. आणि ही अज्युम केल्यानंतर काय दिलेलं त्याच्यामध्ये की त्या तिन्ही टर्मची जी सम आहे यांची सम येणार आहे 27 आणि त्यांचा प्रोडक्ट जो असणार आहे तो येतोय 504. आता हे जे व्हॅल्यू आहेत मी मागे सांगितलं या टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिले काय ते द्यायचं व्हॅल्यू त्याच्या पुटअप करायचं आणि पुढे सॉल्व्ह करायचे. आता यांची सम दिलेली 27 तर यांची सम घेऊ आपण अगोदर. सो अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन a मायनस b प्लस a मायनस d हा a आणि हा a प्लस d इज इक्वल टू 27. आता इथे काय काय दिलेले आहे पहा. हा मायनस b प्लस d विल गेट कॅन्सल a 3a is equal to 27. a plus a is equal to 27. Therefore, a is equal to 27 upon 3 is equal to 9. पहिले a ची व्हॅल्यू मिळाली. आता त्याच्या प्रोडक्ट वरनं d ची व्हॅल्यू मिळाली. a आणि d मिळाला त्या व्हॅल्यू तर पुट करायच्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला मिळतील. आता अकॉर्डिंग टू द नेक्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन काय दिलेले a minus d into a into a plus d is equal to 504. तर काय काय याच्या कंडिशन्स वगैरे ज्या येतील त्या कंडिशन नुसार त्याचा प्रोडक्ट हा दिलेला आहे. आता या प्रोडक्ट मध्ये आता हा प्रोडक्ट जर आपण a into a जर का केलं a क्यूब वगैरे तर ते नंतर कॅल्क्युलेशन वाढवण्यापेक्षा आता ही 9 आलेली जी व्हॅल्यू जी आहे a is equal to 9 ती व्हॅल्यू आपण इथं पुट करू. सो हियर 9 minus d 9 into 9 plus d is equal to 504.
यानुसार आपण आता 9 मायनस डी, 9 प्लस डी. आता याच्यातला हा 9 जो आहे हा 9 आपण या 504 ला डिवाइड करू, मल्टिप्लाय आहे, हा डिवाइड आपण इथं करू. 9 मायनस डी, 9 प्लस डी इज इक्वल टू 504 अपॉन 9. आता याला जर आपण डिवाइड जर केलं 9 45 5 9 54 56 504 divided by 9. 9 45 5 आणि 4 54 9 54. हा आपल्याला व्हॅल्यू मिळाली. सो वी गेट हियर व्हॅल्यू 9 मायनस डी, 9 प्लस डी इज इक्वल टू 56. ही 56 आपल्याला व्हॅल्यू मिळाली. पहा 9 मायनस डी, 9 प्लस डी, a मायनस b a प्लस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. इथे काय लिहिता येईल आपल्याला 9 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू 56. 9 स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस d स्क्वेअर इज इक्वल टू 56. 56 इकडे आणून d स्क्वेअर त्या बाजूला घेऊ. 81 minus 56 is equal to d square. 81 minus 56 4 7 25 25 25 is equal to d square. d square is equal to 25 म्हणजे d जो आहे तो d आला 5. आता आपल्याला d मिळाला, a मिळाला. मग आता याच्या व्हॅल्यू ज्या आहेत आपण याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करता येतील. a नाही म्हणजे टर्म्स काय येतील, या टर्म्स कशा येणार आहे, a मायनस डी, a मायनस डी म्हणजे 9 मायनस 5 4. त्यानंतर काय पुढची टर्म a म्हणजे काय व्हॅल्यू आपली 9, a प्लस b म्हणजे 9 प्लस 5 14. आता या दोन टर्म कशा असतील 4 9 14 अशा येतील किंवा 14 9 4 अशा देखील या टर्म्स येतील. एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं ते एकदा चेक करा, त्यानंतर नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा. या व्हॅल्यू 2 का आलेल्या आहेत. आता डी स्क्वेअर आपण पाहतो की डी स्क्वेअर ची जी व्हॅल्यू आहे ती प्लस मायनस 5 असते. ही व्हॅल्यू प्लस मायनस 5 असते. एकदा प्लस घेतला एकदा मायनस घेतला आपण. Now the next example. Find the 4 consecutive terms. या एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल आहे. फाइंड द फोर कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत. त्या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काय असतात की ज्याची सम 12 दिलेली आहे. sum is equal to 12 and the sum of third and fourth term म्हणजे सगळ्याची सम 12 आहे पूर्ण चारही टर्मची, आणि थर्ड आणि फोर्थ ची टर्म, थर्ड प्लस फोर्थ टर्मची जी सम जी आहे ती दिली गेलेली आहे 14. आणि इथे अज्युम करायला दिलेले आपल्याला टर्म्स काय अज्युम करायचे तिथे आपल्याला a मायनस डी, फर्स्ट टर्म a मायनस डी, a प्लस डी आणि a प्लस 2d. या टर्म्स आपल्याला काय अज्युम करायच्या ते आपल्याला इथे दिलेले आहे, त्यानुसारच आपण टर्म अज्युम करतोय. आता सगळ्या टर्मची सम 12 आहे आणि थर्ड आणि फोर्थ ची टर्म 14 आहे, तर आपल्याला त्या टर्म्स फाइंड करायच्या. सो बाय फर्स्ट विल यूज द फर्स्ट कंडिशन. या सगळ्या टर्मची सम जी आहे ती 12 आहे, जे a मायनस डी प्लस a प्लस a प्लस डी, a मायनस डी घेतला, a प्लस डी घेतला आणि प्लस a प्लस 2d. a प्लस 2d इज इक्वल टू सगळ्यांची सम जी आहे ती 12 आहे.
इथं काय काय कॅन्सल होतं ते आपण पाहू. मायनस डी प्लस डी कॅन्सल होईल. ए ए ए आणि ए. ए प्लस ए हा 1 2 3 आणि 4 4a प्लस 2d इज इक्वल टू 12. अरे सगळे नंबर्स 2 ने डिवाइड आहे. सगळ्या टर्म्स आपण 2 ने डिवाइड करू. सो 2a प्लस d इज इक्वल टू 6. Which will be our first equation. Now according to the second condition, third आणि fourth ची sum 49. थर्ड आणि फोर्थ ची टर्म जी आहे ती 49. आता थर्ड टर्म काय a प्लस b प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 14. a प्लस d a प्लस 2d a प्लस a 2a प्लस d प्लस 2d 3d इज इक्वल टू 14. आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. हे 2a प्लस d इज इक्वल टू 6. फर्स्ट इक्वेशन a प्लस d प्लस a प्लस 2d a 2a d प्लस 2d 3d. आता हे दोन्ही इक्वेशन जे आहे दोन्ही इक्वेशन आपण सॉल्व करू. 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 आणि हे जे इक्वेशन आहे 2a प्लस d इज इक्वल टू 6. तर आपण जर हे मायनस केलं 2a will get cancelled. 3d minus d is equal to 2d. 14 minus 6 is equal to 8. Therefore a is equal to 2d is equal to 8. d is equal to 4. 8 upon 2 is equal to 4. d ची व्हॅल्यू 4 मिळाली. या इक्वेशन मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करू. आता ही d is equal to 4 या इक्वेशन मध्ये पुट करू. सो 2a plus d is equal to 6. 2a plus 4 is equal to 6. 2a is equal to 6 plus 4 इकडे तर मायनस 6 minus 4 is equal to 2. Therefore a is equal to 2 upon 2 is equal to 1. a 1 मिळाला, d 4 मिळाला. आता जे सगळे जे टर्म्स आहेत ते टर्म्स आपण इथे लिहू. पहिली टर्म काय a minus b. a ची व्हॅल्यू 1. 1 minus 4 minus 3 ही झाली फर्स्ट टर्म. सेकंड टर्म काय आहे a is equal to 1. a plus b. a plus d 1 plus 4 5. a plus 2d 2d d 4a 2d काय 4 2 8 8 plus 1 9 म्हणजे हा कॉन्सिक्युटिव्ह टर्म झाले. -3 1 5 9. या झालेले टर्म्स. नाउ लेट्स सॉल्व द लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस प्रॅक्टिस सेट. क्वेश्चन नंबर 9. And the question is like that. If the ninth term of an AP is 0, ninth term जो है ती 0 है. T9 is 0. The ninth term of an AP is 0. Then show that 29th term T29 29th term is twice the 19th term. Is twice the 19th. T9 is 0. I then show that is twice the 20 is twice the 19th term. 2 into T19. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे आपल्याला शो करायचं आहे 9th टर्म 0 आहे. तर आपल्याला काय दाखवायचं आहे की 29 टर्म आहे ते 19 च्या डबल आहे असं आपल्याला इथं शो करायचं आहे. आता मगाशी सांगितलं होतं की जे आपल्याला दिलेलं आहे ना त्याच्यानुसार आपण ते सॉल्व करत जाऊ. आता T9 आपल्याला दिलेलं आहे. T9 काय 0 आहे. आणि आपल्याला Tn चा फॉर्म्युला आहे. Tn चा फॉर्म्युला काय a plus n minus 1 into d. काय काय व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. T9 दिलेला आहे इज इक्वल टू a प्लस n ची व्हॅल्यू 9 आहे 9 minus 1 into d
T9 ची व्हॅल्यू आपल्याला 0 दिलेली आहे. काय 0 a प्लस 9 मायनस 1 8d. a प्लस 8d इज इक्वल टू 0. a प्लस 8d इज इक्वल टू 0. आता याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल. हा 8d जर आपण इकडे नेला तो मायनस होईल. म्हणजे a इज इक्वल टू काय येणार आहे मायनस 8d. ही व्हॅल्यू आपण कुठली पुट करायची ते याच्यावरून ठरवू आपण इथं. a ची व्हॅल्यू आपल्याला मायनस 8d मिळणार याच्यावरून किंवा a प्लस 8d इज इक्वल टू 0 हे देखील आपल्याला याच्यामध्ये पुट करायचं येतं. दोन वेगवेगळ्या मेथडने हा क्वेश्चन सॉल्व्ह केला जातो. हे झालं म्हणजे आपल्याला मिळालेली या दोन कंडिशन्स. आता T29 जो आहे हा T29 आपण फाइंड करू की जो T19 च्या डबल असणार आहे. T19 च्या डबल असणार आहे. आता T29 आपण अगोदर फाइंड करू. T29 काय तो बघायचं किंवा T19 जो आहे तो T19 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की T19 काय येणार आहे a प्लस 18d. a प्लस 18d. आता याचाच आपण इथं रेफरन्स घेतोय. हा a इज इक्वल टू मायनस 8d. आता नाही फाइंड केलं तरी चालेल. दुसऱ्या मेथडने या ठिकाणी आपण हा सॉल्व्ह करू. हा T19 जो आहे हा T19 इज इक्वल टू काय a प्लस 18d. आता हा T19 इज इक्वल टू a प्लस